मुंबई सोडायचा काही विचार नव्हता, खूप आधीपासून अजिबात विचार नव्हता. खूप जणी म्हणतील की तू मुंबई का सोडतेस, तर आता आधी हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. हे औषध जे माझं रोजचं टॉनिक आहे डेक्सोरेंज, ज्याच्यामुळे आपली आयनची कमतरता जी आहे ती भरून काढते. आणि आफ्टर तिशी तरी सगळ्यांनाच आहे, आणि आफ्टर डिलिव्हरी तरी मॅन्डेटरी आहे, मी खरंच सांगते. याच्यामुळे खूप फरक पडतो. आणि ह्या 2 पाण्याच्या बॉटल ज्या आता गरमीमध्ये खूप गरजेचं आहे, कारण सहजा आपल्याला लक्षात येत नाही की पाणी प्यायचं असतं आपल्याला, म्हणून बॉटल्स भरून ठेवते, जे बरं पडतं. तर मग आजचा ब्लॉग आपण सुरू करतोय. बघू आजच्या ब्लॉगमध्ये मला काय काय शेअर करता येतं. फायनली ताई पण आल्या, सचिन पण काल आले. त्यांनी छान स्वीट्स आणले. तिथले आनंद स्वीट म्हणून आहे बघा बँगलोरमध्ये. तर त्यांची जी खोबऱ्याची वडी जी आहे, नारळाची वडी, आणि त्याच्यानंतर म्हैसूर पाक, इतकं भारी टेक्स्चर आहे आणि इतकं भारी टेस्ट आहे ना त्याची. मी थोड्याच वेळात दाखवते तुम्हाला. स्वीट सध्या कमी खाते म्हणून मी पाव किलोच घेऊन यायला सांगितलेलं. हे टेक्स्चर बघा, इतकं सुंदर टेक्स्चर आहे आणि निव्वळ तुपातलं आहे, खूप टेस्ट आहे याला. मी थोडंसंच खाल्लं आहे बाबा. आणि ही जी नारळाची वडी आहे याचा आकार बघा, आणि हे इतकं टेस्टला पण आहे ना, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही, आणि प्रॉपर आहे ना वडी अशी ही. आणि खाताना पण ना बरोबर टेस्ट अशी प्रॉपर लागते ना, जास्त म्हणजे टेक्स्चर पण आहे ना याचं, आणि खाताना सुद्धा खूप छान लागते. तर मी पाव किलोच घेऊन यायला सांगितलं होतं, कारण शुगर असणार याच्यामध्ये. पण हे 1 ते 2 दिवसामध्ये कंप्लीट. बकलावा पण आणायला सांगितलं होतं, इथला ड्रायफ्रूट बकलावा होता. ते काय नॉर्मल आहे, एवढं काय हे वाटत नाही त्याचं. इकडे पण म्हणजे लास्ट टाईमला इकडे पण खाल्लेलं ते सेमच वाटत होतं. दुबईचा एक वेळा खायचा आहेच बकलावा. बघू आता युद्ध थांबल्यावर आपल्याला कधी जायला मिळेल का. आम्ही ह्या वर्षी प्लॅनिंग केलेलं की जायचं, व्हिजिट करून यायचं. कारण लास्ट इयरला माझी मैत्रीण इकडच्या ज्या ताई आहेत पुढं ते, तर त्यांनी प्लॅन केला की एकत्र जाऊया म्हणून. आणि आमच्या पासपोर्ट वेळेवरती एक पासपोर्टमध्ये इश्यू झाले होता, आणि ते एक होत नव्हतं काम, त्याच्यामुळे ते राहिलं. पण ह्या वर्षी आम्ही ठरवलं, पण बघू आता तरी आपल्याला मिळतो चान्स. हेअरचं जे केलं होतं तर ती कोणती आता ट्रीटमेंट नव्हती. तर काय करते मी महिन्यातून एकदा ना, म्हणजे स्काल्प ज्यांची ऑइली असते, तर कधी कधी आपण शॅम्पू करतो, पण शॅम्पू कधी कधी राहतो केसामध्ये, किंवा जी तेल निघतं त्याच्यामुळे पण काही घाण वगैरे राहते. मग ते लिटरली डॅन्ड्रफमध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि मग केस फार गळतात. मग ही खूप आधीपासून मी दर महिन्याला ते करत आलेले. मी डॅन्ड्रफ ट्रीटमेंटच असते. जरी डॅन्ड्रफ नसेल तरी सुद्धा स्काल्प क्लिनिंगसाठी मी करते, ज्याचे जेणेकरून माझे त्यामुळे सुद्धा हेअरफॉल खूप थांबलेला आहे. आणि आता आले जस्ट घरी. आल्यानंतर मला एक कमेंट आठवली की ताई तुझ्याकडे साड्या आहेत तरी किती, आणि तू ज्या ज्या साड्यांचं प्रमोशन करतेस, म्हणजे ज्या ज्या साड्या तुम्हाला दिसतात किंवा मी काही फोटोज इंस्टाग्रामवरती टाकते, तर तू त्या खरंच वापरतेस का आणि तुझ्याकडेच ठेवतेस का. तर मी तुम्हाला एक सांगते, ज्या ज्या साड्या माझ्या कलेक्शनमध्ये आहेत, ज्या ज्या साड्या मी नेसलेल्या आहेत, त्या सगळ्या मी स्वतः पहिले अनुभवते की खरंच ही साडी चांगली आहे का, कस्टमरला नेसल्यानंतर ती व्यवस्थित वाटेल का, त्याचा कपडा कसा आहे, सूत कसं आहे, आणि ते बसते का नीट, दिसते का व्यवस्थित. तर ते मी स्वतः पहिला नेसते, स्वतः घेते ती साडी. कारण माझ्याकडे साड्या जरी जास्त झाल्या तरी माझ्या घरी नेसणाऱ्या भरपूर बायका आहेत, त्यांना मी देऊ शकते. आणि त्यामुळे आता दाखवते. खूप जणींना असंही होतं की हिच्याकडे साड्या आहेत तरी नेमक्या किती. चलो, आणि आता मला ते तसंही करायचं होतं, कारण काय झालं आहे, मोठा हा प्रश्न आहे की पॅकिंग कसं करायचं. कारण बाकी कपड्यांचं आपण पॅकिंग व्यवस्थित करू शकतो, बट ज्या साड्या आहेत, तर माझ्या साड्यांचं मला टेन्शन हेच आहे की पॅकिंग कसं करू. खूप मला काहीही शिफ्टिंगचा अनुभव नाही आहे, किंवा कसं काय कोणतं सामानाचं तर आम्ही ते ठरवलं आहे, ते काय तुम्हाला हळूहळू काही व्हिडिओमध्ये दिसेलच. बट माझं असं झालं की नेमकं म्हणजे कसं पॅक करू कपडे हे वगैरे, कारण एवढं कसं हा लवाजमा मी घेतलेला नाही आहे. बट बघूया. मला एक पार्सल रिसीव्ह झाले, आणि ह्या पण गोष्टी मी घरासाठी मागवलेल्या आहेत. म्हणजे मला जसं लक्षात येईल तशा काही काही गोष्टी मी मागवते. हां, आता एकटीचं असं होतं की सगळ्या साड्या मला बघायच्या तुझ्या. मी म्हटलं तर कसं दाखवणार, कसं 100 साड्या आहेत आणि त्या कसं दाखवणार. पण आज असं झालं की मी म्हटलं काही साड्या त्यातल्या ज्या आहेत त्या अशाच दाखवते, की जेणेकरून ज्यांच्याकडे प्युअर सिल्कच्या साड्या आहेत किंवा त्या साड्या त्या कशा घडी घालतात शिफ्टिंगच्या वेळी, किंवा अजून काही गोष्टी सांगू मलाच समजत नाही, कारण मी खरंच आता कन्फ्यूज आहे की ह्या गोष्टी कशा मी करायच्यात. आता इथे ह्या बघा, आता तुम्ही जेव्हा पाणी सुरू आहे,
जर इथे बघितलं तर ही साडी पण तुम्ही बघितलेली आहे, मी नेसलेली आहे. ही चंदेरी कतान साडी जी भावाच्या लग्नातली होती, ही परवा जी नेसलेली आहे ती. त्याच्यानंतर ह्या साडीवरचाही फोटो बघितलेला आहे तुम्ही. ही पत्तीबुटीची साडी, ही टिश्यूची साडी, त्याच्यानंतर ही चंदेरीची, त्यानंतर ही बनारसी जी खूप फेमस झाली आता सध्या. त्याच्यामधली हा एक वेगळा कलर आहे, ती मेन बनारसी मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर ही चंदेरी ही जो नेसलेली नाही, ही सचिननी मला गिफ्ट केली होती, ती पण अजून मी नेसलेली नाही आहे. ही भावाच्या साखरपुड्यातली ही जी साडी आहे बघा, इथे जो मला वर्क दिसते, तर आम्ही हे वर्क करून लॉन्च केली होती की किती सुंदर वाटते ती साडी. त्यानंतर ही एक माहेश्वरीची साडी, ही काय बोलतात त्याला, गर्भरेशमीची साडी आहे. त्याच्यानंतर ही परत माहेश्वरी ही पण दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ही चंदेरी कतानमधली, ही बनारसीमधली, ही पण बनारसीची साडी आहे. ही प्लेन माहेश्वरी आहे. त्याच्यानंतर ह्या साड्या अजून मी नेसलेल्या नाही ज्या दाखवायच्या, त्यातली एक येलो ही कलरची साडी पण तुम्ही बघितलेला आहात. आणि त्याच्यानंतर ही पण ह्या पण साडीवरचा फोटो बघितला आहे. नंतर ही एक साडी जी प्युअर सिल्क नाही आहे पण लिनन जामदानी आहे, आणि ही आता पसंतीला खूप उतरली बायकांच्या, कारण हे विविंग केलेलं आहे आणि खूप इझी टू कॅरीमध्ये. मला वाटतं चाळीच्या पूजेचा ब्लॉग होता ना, तर त्या दिवशी मी नेसली होती ही साडी. आता ह्या बाकीच्या आहेत ज्याच्यामध्ये ही बघा, ही माहेश्वरी, ही पण परत चंदेरी पटू सिल्कमध्ये. त्याच्यानंतर ही परत माहेश्वरी आहे. ह्या माहेश्वरी ही बनारसी आहे. ही चिकनकरीची अजून नेसलेली नाही आहे, झालं वर्ष याला घेऊन पण अजून नेसलेली नाही आहे मी. ही पण बनारसीमध्ये आहे. ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत ह्या मी माझ्या कलेक्शनमधल्या आहेत. आता ही चंदेरी कतानमधली आहे. ही पण मी फक्त व्हिडिओमध्ये अशीच दाखवली, पण बाहेरून याच्या ऑर्डर आल्या. ज्या साड्या मी नेसलेल्या त्याच्या USA राहणाऱ्या एकट्या आहेत, त्यांनी ॲट अ टाईम 5 साड्या ऑर्डर केल्या. नंतर जूनमध्ये येणार त्यांच्या साड्या माझ्याकडेच आहेत, तर त्या आम्ही दाखवते तुम्हाला. त्यानंतर ह्या बघा, हे पिंक कलरचं तुम्ही माहेश्वरी साडी बघितला होतात. त्यानंतर ही कतानमधली आहे, ही माहेश्वरी आहे. परत आता ह्यातल्या काहीच साड्या आहेत ज्या प्युअर सिल्कमधल्या पण आहेत, ज्या माझ्या कलेक्शन म्हणजे आधीच्या होत्या. त्यानंतर ही माहेश्वरी टिश्यू सिल्कमध्ये आहे. ही आत्ता अजून बनारसी क्रेपमधली आहे, ही पण मी दाखवली होती. त्यानंतर ही बनारसीमधलीच एक लॉन्च करायची आहे, अजून मी काढून ठेवले बाजूला, बघू. ही माहेश्वरी आहे, ही बनारसी आहे, ही प्युअर सिल्कमधली आहे. ही माझं काय बोलतात त्याला, पेज ओपन करायच्या अगोदर घेतलेली होती मी. त्याच्यानंतर ही परत रेशम सिल्कमध्ये, कारण मोस्टली तुम्ही जरी बॉर्डरच्या बघता, पण ही रेशम बॉर्डरची आहे. त्यानंतर ह्या परत माहेश्वरी, ही एक ऑर्गॅन्झा आहे, ही झालं आता 5-6 वर्ष झाली. आणि ही पण हां, ही जी आहे ही मशरू कतानमधली, ही प्रचंड पसंतीला उतरलेली आहे. इतकी सॉफ्ट आहे ना साडी, मऊसूत आहे, आणि इस्त्रीची पण गरज नाही बरं, काय ही चुरगळत नाही, काही नाही, इस्त्रीची पण गरज नाही याला अजिबात, आणि बसते एक नंबर. मी साईडला इथं फोटो पण दाखवते जर मी आता दाखवू शकत असेल तर. तर हे पण मला आता पॅकिंग करायचं आहे. अशा गचगच बसल्या त्या साड्या. तर हे असं आहे आता, आणि हळूहळू मला पॅकिंग करायला घ्यायचं, कारण गडबड खूप होणार. पुढचा 1 महिनाच राहिलेला आहे शिफ्टिंगसाठीचा, आणि आरवची एक्झाम लेट आलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता असं झालं की आमच्या डोक्यात कसं होतं की एप्रिल 1st वीकमध्ये एक्झाम होईल आणि त्याच्यानंतर आपण शिफ्ट होऊ. पण आता असं झालं की त्याची एक्झाम थोडीशी पुढे गेले, पूर्ण एप्रिल मंथ त्याचे एक्झामचं, आणि म्हणजे एक्झामच लेट न ठेवलं, त्यामुळे अवघड आहे. आणि स्कूलचं वगैरे चालू आहे आता, म्हणजे भावाकडे दिला, आत्ते भाऊ आणि माझा भाऊ बघून आज सगळं फायनल वगैरे करून आले, त्यामुळे ते एक टेन्शन नाही. घराचं सगळं लाईटचं वगैरे आम्ही करून आलेलो, त्यामुळे फॉलोअप घ्यायला ते दोघे, म्हणजे लिटरली माझे सिबलिंग्स आहेत सगळं करणारे. आत्ते भाऊ आणि माझा भाऊ जो आहे ते दोघे म्हणून करतात. मग आता हे सगळं झाले, त्या आता साड्या मला थोड्याशा पॅक करून ठेवणार आहे. काही गोष्टी मी काय करायला लागले की ह्या ज्या साड्यांच्या साडी कवर आहेत, म्हणजे जसं सिल्कमधल्या आहेत, त्यांना साडी कवरमध्ये घालायचा विचार करते. आणि ज्या अशा हेवी आहेत किंवा म्हणजे साडी कवरमध्ये राहणार आहेत किंवा एकामेक वजनाने चुरतील अशा साड्या मी बॉक्स आपल्याला मिळतात तशामध्ये घालायचा विचार आहे. पण तरीसुद्धा खूप जणींना शिफ्टिंगचा अनुभव असेल तर मला नक्की सांगा की नेमक्या कोणत्या गोष्टी मी विचारात घेतल्या पाहिजेत. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की शिफ्टिंगच्या वेळी मी काय काळजी घेतली पाहिजे, कारण माझा हा पहिलाच अनुभव आहे शिफ्टिंगचा आणि मलाच समजत नाही की मी सुरुवात कुठून करू. कारण ऐन टायमाला असं हे करायचं नको की अरे ह्या गोष्टी आपण विसरलो, हे असं विसरलो, ते तसं विसरलो, असं व्हायला नको. बरं, आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आले आहेत, म्हणजे मी ते मागवलेले आहेत नवीन घरासाठी, तर ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हे सुंदर असं आहे, हे हँडमेड आहे.
मऊसूत आहे आणि बॅक असा आहे याचा आणि सिक्युअर आहे, फिनिशिंग पण चांगलं आहे. त्यानंतर काही छोटे पण मागवले बघा, हे असे. मी कलरफुल जास्त का मागवलेत कारण रांगोळीमध्ये कलर जास्त असतात आणि आपण भिंत जेव्हा असते म्हणजे भिंतीला असं करून ठेवतो ना आणि फुलांचं हे वगैरे घालतो तर त्याच्यासाठी हे मला चांगले वाटले. म्हणजे दुरून असं बघितलं तर बघा इथे आता कसं दाखवू मी तुम्हाला. असं हे असं आपण जेव्हा फुलांचं हे करतो ना आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते पुसून टाकणं अवघड वाटतं तरी असं भिंतीला असं टाईपमध्ये ठेवू शकतो. असे मी काही मागवलेत. हे पण हे बघा असे खूप सुंदर वाटतात आणि असं ह्याचं जे स्पर्श पण हा जो आहे ना तर तो असा फुलांचा सारखा वाटतो. हे असे 4 आहेत एकूण. हे बघा हे असे 4 आहेत आणि हे प्रॉपर बसतात खाली, व्यवस्थित बसतात. थोडं वजन पण आहे याच्यावरती. आणि हे असे पण मागवले म्हणजे हे जे पॅस्टल कलरमध्ये हे आहेत ना तर हे मी फ्रीजवरती ठेवू शकते किंवा मग बघू काय करायचं कसं. आता तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी मी दाखवेनच. तर हे पण हे सुंदर आहेत. मी हिचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि छान वाटतं की काही ना काहीतरी करतात बायका की काहीतरी करायचं आहे स्वतःच्या लाईफमध्ये पुढे जायचं आहे. सो मला हे प्रोडक्ट आवडले तिचं माझे म्हणजे बुकिंगच्या नंबरवरती तिचा मेसेज आला होता आणि मग माझी असिस्टंट होती तिनं मला सांगितलं की ताई असं आहे प्रोडक्ट्स पाठवले. ते मला फॉरवर्ड केले आणि बघितले. मला चांगले वाटले कारण कसं असते कधी कधी आपल्याला गडबड असते आणि आपण रांगोळी वगैरे एवढी अशी काढू शकत नाही आणि अचानक समजा काही म्हणजे सणावाराच्या दिवशी तर आपल्याला हे जसं तशा वेळेला हे सुंदर वाटतं मस्त बघायला पण आणि हे बाकीचं पण. म्हणून मग हे घेतलं. चांगलं आहे. मी तुम्हाला याचा नंबर जरूर देईन. आता मी जाते खाली कारण मला भजी बनवायची आहेत, मूग मटकीची भजी. आणि एकटीने म्हटलं की जे हे होतं काय म्हणतात त्याला करमी जी केली होती तर त्याची रेसिपी दाखव. तर आंबा नेक्स्ट टाईमला जेव्हा आणेन तर तेव्हा त्याची रेसिपी नक्कीच दाखव. हे जे तुम्ही आता क्लिप बघताय ना तर ही मम्मीने पाठवलेली आहे. वर्षभराचा कांदा लसूण मसाला जवळजवळ 30 किलोचा तिने करून ठेवलेला आहे. मध्ये एक व्हिडिओ पण टाकला त्याच्यामध्ये पण दाखवलं ते मिरच्या वगैरे मोडत बसलेल्या. कारण दरवर्षी मम्मी उन्हाळ्यामध्ये हा मसाला करून ठेवते जो वर्षभर आम्हाला पुरतो. माझ्यासाठी राजश्रीसाठी आणि स्वतःसाठी. आणि तिची एक्साइटमेंट खूप होती या व्हिडिओ मागे. मला म्हणते मस्त झाली चटणी, 1 नंबर झाली चटणी. असं काहीतरी केलं की ते आधी भाजी करते काहीही करते आणि पाठवते फोटो. हे बघ असं झालं, हे बघ असं झालं. आले स्कूलवरून आलाय ते परत लिंबू पाणी घेऊन खेळायला चाललाय. ज्याने हे बाबाने आता कलिंगड घेऊन आलेत तर हे फ्रीजमध्ये ठेवते किंवा पाण्यात ठेवू की फ्रीजमध्ये ठेवू काही कळणं आले. तर तो आणि आल्यावर खायला मागणार. विचार करते की पाण्यातच ठेवावं. बघते आहे बघा सगळे तयार झालेत. नुसतं शाळा झाली 2-3 तासाची खेळणं चालू. आरव दादा कुठे गेला? एवढं पाणी भरून घेतलं, लिंबू पाणी करून दे. ह्या गाऊनबद्दल खूप विचारतात पण हा गाऊन इथला नाही आहे ना. इथलं कुठं शॉपमधून घेतला ना ऑनलाईन घेतला आहे. माझ्या गावी एक शॉप आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. तर गाऊन फार छान मिळतात तर तिथून घेतला होता. ह्या कोवाडला होता. मध्ये मी येताना घेऊन आले आणि हा एकच गाऊन इथं आहे. बाकी सगळे नाईट ड्रेस आहेत आणि आता गरमीमध्ये गाऊन बरं पडते म्हणून मी हा जेव्हा घालायचं असेल तेव्हा हा घालते. आणि काही प्रश्न होते की धनश्री इथलं रूम तुम्ही भाड्याने देणार आहेत का किंवा कोल्हापूरचं घर तुम्ही विकलं का किंवा आणि काय की इथलं घर पण विकलं का. असे काही आहेत जे प्रश्नांची उत्तर मी देऊ शकते. ज्या देऊ शकत नाही की लोकेशन आणि किंमत तर ते मी म्हटलं मला सांगायला जमणार नाही. मी सांगितलं पण ह्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात देते थोडंसं कामावरून. बरं आता मी सांगते कारण आता जस्ट एक फोटोशूट म्हणजे या साडीसाठीचं शूट जो होतं तर ते आवरलं मी. बरं हे घर आम्ही विकणार नाही आहोत कारण ह्या घराचा आम्हाला उपयोग होणार आहे. जेव्हा कधी आम्ही इथे येऊ किंवा सचिनला काही महिन्यातले काही दिवस इकडे यावे लागणार तर तेव्हा त्यांच्यासाठी बरं पडेल. दुसरं कोल्हापूरचं घरही तसंच आहे ते विकलेलं नाही आहे कारण गोष्टी वाढवण्यामध्ये माझा भरोसा आहे विकण्यामध्ये नाही. पण माझ्या डोक्यात चाललं आहे की कोल्हापूरचं घर जे आहे जे फ्लॅट घेतलेलं होतं जेव्हा राजश्रीला दुसरं घर घ्यायचं होतं तेव्हा तिचा फ्लॅट आम्ही घेतला होता विकत. तर ते घर रेंटनं मी दिलं होतं. आता रेंटवरती इथं कोणी नाही आहे. माझ्या डोक्यात चाललं की तो सोल्ड आउट करायचा कारण तिथं रेंट एवढं खास मिळत नाही. किती 6-7 हजार एवढंच मिळतं आणि कोल्हापूर सिटीमध्ये बघायचं असं चाललं आहे किंवा मग दुसरं काहीतरी विचार. त्यामुळे आता कारण तिथे जर फुलेवाडी चांगला एरिया आहे तो खूप चांगला एरिया आहे राहण्यासाठी अगदी बेस्ट आहे. त्यासोबतच सगळ्या सुविधा पण आहेत जवळच्या जवळ आहे सगळं. बट रेंटच्या दृष्टीने खूप कमी रेंट आहेत म्हणून मग मी रेंटसाठी पण बघत होते पण शक्यतो आता सेल करण्यासाठी बघते. बघू ते करून मग दुसरं काहीतरी घ्यायचं कारण माझं एकच कन्सर्न आहे की तिथं रेंट खूप कमी मिळते त्यासाठी. पण एरिया खूप बेस्ट आहे.
आणि हां, ते गोष्टी. आणि बाकी मला विचारतात की खर्चाचं किती खर्च आला त्या घराला किंवा काय. जिथं मी आता घर घेतलं आहे तिथं मी लोकेशन मुद्दामून सांगत नाही आहे आणि मला सांगायचंच नाही आहे लोकेशन म्हणून. कोल्हापूरमध्ये घेतलं आहे एवढंच. कोल्हापूरमध्ये कुठे घेतलं आहे ते नाही सांगायचं आहे. आणि जर कोणी लोकेशन रिव्हील केलं की हां इथे राहते किंवा कुठे राहते सोशल मीडियावरती कुठेही, तर मी गप्प बसणार नाही, एवढं मी नक्की सांगेन. मुंबई सोडायचा काही विचार नव्हता, खूप आधीपासून अजिबात विचार नव्हता. खूप जणी म्हणतील की तू मुंबई का सोडतेस, तर आता आधी 2-3 वर्ष आधी म्हणाल तर मी म्हटलं असतं की हां मला एवढं काही वाटत नाही. पण आता हे शहर सोडताना वाईट म्हणण्यापेक्षा ना असं त्रास जास्त होतो. कारण खूप आठवणी आहेत. मी खूप गोष्टी म्हणजे स्वतःहून शिकले या शहरामध्ये की कसं आपण सर्व्हाइव्ह करायचं, कशी लोकं फास्ट लाईफ जगतात आणि त्याच्यानंतर किती प्रगती करू शकतात. आणि हे शहर भरपूर देतं, म्हणजे कुणीही इथं उपाशी राहू शकत नाही. आणि मुंबईमध्ये आलेला प्रत्येक माणूस हा मोठा होतोच, म्हणजे तो त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी बनतोच जर त्याच्याकडे फक्त आणि फक्त मेहनत करायची तयारी असेल तर. हे शहर भरभरून देतं. पण माझं असं आहे की मी लहानपणापासून गावी वाढलेली आहे. गावचं वातावरण, तिथल्या सवयी आणि माझं लाईफ खूप स्लो आहे त्यामानाने, कारण गावचं लाईफ थोडं स्लो असतं. आणि मी माझे म्हणजे सलोनमध्ये पण काल गेली होती ना, तर तिथे पण होतं की मॅम आप अभी जा रहे हो. तसं मी म्हटलं नाही, मी महिन्याला येणार आहे इकडे, कारण मला RCTला गेल्याशिवाय करमणार नाही. आणि इथलं हे जे सलोन आहे जिथं नैना माझी खूप चांगली मैत्रीण बनले आणि तिला भेटल्याशिवाय पण मला करमणार नाही. त्यामुळे जे लोक आहेत ते आहेत. पण खरंच ॲक्च्युली आणि दुसऱ्यानंतर घराविषयीचे जे आहे ते मी तुम्हाला शेअर केलं होतं. मला अजून असं धाकधूक होते, कुणाच्या हातात मला हे घर द्यायची अजिबात इच्छा नाही. जरी कंटिन्युअसली सचिन तिकडे असले ना तरीसुद्धा मी हे घर कुणाला रेंटवर देणार नाही. मला ते म्हणजे धाडसच नाही की मी सजवलेलं घर, मी माझं म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. मी एवढ्या इमोशन्स या घरामध्ये आहेत माझ्या. ह्या घरानं प्रचंड दिलं आहे. मी नेहमी म्हणते या घराचा खूप आशीर्वाद आहे माझ्यावरती. माझी स्वप्न पूर्ण करण्यामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी या घराने बघितल्या. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या हातात पण द्यायची माझी इच्छा नाही. जेव्हा बिल्डर येईल, ते आता जे प्लॅन सुरू आहेत ते झालं तर त्यावेळी ते ओके आहे. पण तत्पूर्वी तरी मला नाहीच, माझी इच्छाच होत नाही. असं वाटतं कधी कधी की हा देऊ शकतो सगळंच व्यवस्थित जागच्या जागे, पण ते धाडस नाही आहे म्हणजे. सो हे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, म्हटलं देऊयात. आणि उद्या पाडवा आहे आणि त्याची पण मला तयारी करायची आहे. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.